नमस्कार. नवमहाराष्ट्र नेटवर्कमध्ये सर्वांचं स्वागत आहे. आज आपण पाहतोय सध्या विधानसभेचं जे आहे ते सध्या वारे सध्या ते वाहताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. सध्या आम्ही भोसरी विधानसभेतील या घरकुल परिसरामध्ये आज आलो आहोत आणि आम्ही आमच्या प्रेक्षकांना देखील सांगू इच्छितो की याच्या पहिले देखील आम्ही या घरकुल परिसरामध्ये आलो होतो आणि घरकुल परिसरातील ज्या समस्या आहेत त्या आमच्या डिजिटल मीडियाच्या माध्यमातून त्या देखील दाखवायचा प्रयत्न केला गेला होता, जेणेकरून या घरकुल परिसरामध्ये जे आहेत ते या ठिकाणी जे पाण्याचा जो प्रवाह आहे तो या ठिकाणी पाऊस पडल्यानंतर पाणी या ठिकाणी खूप साचलं जातं, त्याकडे जे आहे ते प्रशासन आणि स्थानिक प्रतिनिधी लक्ष देत नसल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला होता. आणि या सर्व प्रश्नावरती जे आहेत ते सध्या आज या ठिकाणी जे उपोषण करायला या ठिकाणी जिथे जे स्थानिक नागरिक जे आहेत या ठिकाणी बसलेले आपल्याला सध्या पाहायला मिळत आहेत. प्रश्न सुटत नाही आहे. गेल्या कित्येक वर्षापासून जेव्हापासून ही सोसायटी या ठिकाणी प्रस्थापित झाली तेव्हापासून जे आहेत ते प्रश्न जे आहेत ते प्रलंबित आहेत. त्यामुळे हे नागरिक जे आहेत ते या ठिकाणी उपोषण करत आहेत. माझ्याबरोबर उपोषण करते आहेत. आपण जाणून घेणार आहोत नेमका उपोषण तुम्ही कशा संदर्भात करताय, काय सांगाल एकंदरीत तुम्ही? नमस्ते. रोकटोकचं पहिलं आभार. खरं तर आत्तापर्यंत आपण गेली 10 वर्ष हे घरकुल आम्ही इथं राहतो आहे, पण या ठिकाणी फक्त पालिकेने आम्हाला नुसतं घर दिले पण इथल्या प्राथमिक कुठल्याही सुविधा दिल्या गेल्या नाहीत. गेली 10 वर्ष सातत्यानं आम्ही पाठपुरावा केला. प्रशासन असेल, प्रतिनिधी असतील, त्यामार्फत आपण ते बोललो, परंतु फक्त नुसती आश्वासनं दिली गेली पण काम कुठलंही झालं नाही. प्रत्येक वर्षी पावसाळा आला की पाणी साठणं आणि लोकांचं हाल होणं हे नित्यचं चालू झालं आहे. या गेल्या 2-3 महिन्यामध्ये 2 वेळा पाऊस आला, त्यामुळं लोकांचं राहणीमान पूर्ण विस्कटलं. आजारी पेशंट असेल, लहान शाळेतली मुलं असतील, या लोकांची नेहमीची वाताहत झाली. पिण्याचं पाणी असेल, लाईट असेल, ह्या सगळ्या गोष्टीकडून अडचणी होत गेल्यात. आणि सांगून जर होत नसेल तर कुठेतरी एक वेगळा मार्ग अवलंबला पाहिजे हे आम्ही कुठेतरी काही लोकांनी ठरवलं आणि आम्ही हा उपोषण करण्याचा निर्णय घेतला. कारण जोपर्यंत ह्या आमच्या ज्या भूमिका आहेत, जी आमची अडचण आहे, ज्या समस्या आहेत, ह्या जोपर्यंत प्रशासन आणि प्रतिनिधी जोपर्यंत मान्य करत नाही तोपर्यंत आम्ही हे उपोषण सोडणार नाही असं आम्ही ठाम ठरवलं. आणि आज गांधी जयंतीच्या निमित्तानं एक शांततेच्या मार्गानं आम्ही हे उपोषण चालू ठेवलं आहे. यात प्रशासनानं लवकरात लवकर त्या गोष्टीवर विचार करावा हेच आमचं त्यांना मागणी असेल. खरं तर पाहिलं गेलं तर आता तुम्ही उपोषण करताय, गेल्या कित्येक वर्षापासून जो आहे तो हे प्रश्न जो आहे तो प्रलंबित आहे. स्थानिक प्रतिनिधी म्हणून या ठिकाणी गेल्या 10 वर्ष झालं कामकाज करतायत. त्यांचा देखील अशा प्रकारे दावा केला जातो की स्थानिक प्रभागातला जो आहे तो विकास बऱ्यापैकी झालेला आहे, पण या घरकुल या वसाहतीमधला जो वर्षानुवर्ष 10 वर्ष झालं या ठिकाणी जो प्रश्न आहे तशा प्रकारे तो आहे तो प्रलंबित आहे. तो मार्गी लागण्याचं काही नाव घेत नाही आहे. शेवटी पाऊस आल्यानंतर नागरिकांना जो आहे तो त्रास तो वर्षानुवर्ष होतोच आहे. मग ह्याच्यावरती कुठंतरी बसून तोडगा काढणं महत्त्वाचं होतं, पण अद्याप झालेलं दिसत नाही आहे. काय वाटतं तुम्हाला एकंदरीत? नाही, झालं असतं तर आम्ही उपोषणाला बसलोच नसतो ना. आम्ही वेळोवेळी ह्या मागण्या केल्यात, फक्त यांच्या एकमेकातल्या कुरुघोडीमुळं आमच्यासारख्या सामान्य लोकांचंही हाल होत आहे की तिकडे बघितलं गेलंच नाही. आम्ही नेहमी आवाज उठवला परंतु आमचा आवाज त्यांच्यापर्यंत तो पोचलाच नाही किंवा त्यांनी दाबला गेला. कारण त्यांना कुठंतरी राजकीय त्यांची एक वेगळी इच्छाशक्ती असेल म्हणून त्यांनी आमच्याकडे दुर्लक्ष केलं. म्हणून आम्ही आजपर्यंत ह्या विकासापासून किंवा त्या समस्यापासून आम्ही अडकळत पडलेलो आहे. कारण हे गेल्या 2-3 महिन्यापूर्वी पाऊस पडला त्यावेळेला स्थानिक प्रतिनिधी आमदार असतील किंवा काही प्रतिनिधी होते ते येऊन बघून गेले होते. तेव्हा ते म्हणले आम्ही हे करू. परत पुढचं 3 महिन्यांना परत परवा पाऊस आला आणि परत पाणी साठलं गेलं, पण अजूनही कुठलंही त्या पद्धत ठोस कुठला उपाय अजूनपर्यंत योजला नाही. फक्त आश्वासनांचे फक्त पाऊस पडत आहेत, बाकी कुठलंच होत नाही. आणि उठलं की लोकांना आता अशी भीती येते, आभाळ आलं की पाऊस येतो का काय, आज मग लाईट जाते का काय, उद्या भविष्यामध्ये एखादा मोठा आघात होण्यापेक्षा त्यात लवकर हे निर्णय व्हावा अशी आमची धारणा होती. म्हणून आम्ही ह्या उपोषणाला बसलो आहे. आणि जर प्रतिनिधी म्हणतायत की जर विकास झाला आहे तर त्यांनी दाखवून द्यावा, आणि जर झाला असता तर आम्ही उपोषणाला बसलो नसतो ना. मग आता एकंदरीत जो राहिला एक प्रश्न जो आहे तो खूप मोठा जो आहे तो पाण्याचा प्रश्न या ठिकाणी खूप गांभीर्याने या ठिकाणी बघितलं जातं. एकंदरीत अजून काही स्थानिक प्रश्न आहेत ते तुम्ही या ठिकाणी मांडू शकता? आमच्या इथं घरकुल ज्या वेळेला आम्हाला दिलं गेलं त्यावेळेला ज्या नागरी सुविधा पुरवायला पाहिजे होत्या, शाळा असेल, कॉलेज असेल, इथली गटाराची व्यवस्था असेल, इथली पाण्याची व्यवस्था असेल, क्रीडांगण असेल, ह्या भरपूर अशा वेगवेगळ्या समस्या आहेत. त्या गोष्टी प्राथमिक गरजा त्या नागरिकांना पुरवल्या पाहिजे होत्या आणि त्या लोकांना आणलं पाहिजे होतं. फक्त नावाला इथं लोक नेऊन कोंडलेगत केले, कुठली सुविधा दिली नाही प्रॉपर. आजपर्यंत 10 वर्ष झाली. टॅक्स पाहिजे म्हणून म्हणतायत, दंड घेत आहेत आणि लाखो रुपयाचा लोकांना टॅक्स भरला गेलेला आहे, पण सुविधेच्या नावानं बोंब आहे. मग नागरिकांचं म्हणणं आहे की बाबा सुविधा तुम्ही इथं देत नाही तर आम्ही टॅक्स का द्यायचा? कारण इथं त्यांनी सांगावं की आम्ही ह्या सुविधा केल्यात म्हणून. जे केले ते सगळं उलटं सुलटं करून टाकले, चुकीच्या पद्धतीने केले.
एकंदरीत आपण पाहतोय एकीकडं या ठिकाणी जे प्रशासन या ठिकाणी म्हणतंय पुनर्वसन झालं पाहिजे, पुनर्वसन करा, झोपडपट्टी हटवा, झोपडपट्टी या ठिकाणी पुनर्वसन जर या ठिकाणी आता साथ झालेलं आहे. आता एकंदरीत दुसरे जे पुनर्वसन होणार आहे अशी देखील त्यांची सध्या परिस्थिती होऊ शकते, तर त्या लोकांना काय सांगा? आम्ही त्या लोकांना एवढंच सांगू की आम्ही जे 10 वर्षामध्ये भोगलं आहे हे तुम्ही बघू नका. ज्यावेळेला तुम्हाला तो ताबा मिळेल किंवा जेव्हा तिथं राहाल जाल तेव्हा तिथल्या असणाऱ्या नागरी सुविधा तुम्हाला दिल्या गेल्यात का हे पहिलं बघा आणि मगच त्या पुढचे पाऊल उचला. कारण आम्ही तेव्हा चुकलो आहे, आम्ही त्यावेळेलाच त्या गोष्टी घ्यायला पाहिजे होत्या. आज आम्ही 10 वर्ष झाल्यानंतर आम्हाला त्यांनी NOC द्यायला पाहिजे होती. आजही आम्ही झगडतोय ती NOC द्या, कारण इथल्या नागरिकांच्या मुलांचे प्रश्न आहेत शाळेचे. कुठं जर त्या शाळेसाठी जर का लोन घ्यायचं म्हटलं तर त्याला NOC मागितली जाते आणि शासन म्हणतं की आम्ही NOC देऊ शकत नाही, त्यासाठी काहीतरी वेगळी रक्कम आकारायचा विचार करतायत, केंद्र शासनाचं नाव सांगतायत आणि आम्हाला फक्त भूलतापा देत आहेत. आणि याबद्दल प्रतिनिधींना काही घेणं देणं नाही आहे, फक्त त्यांना त्यांच्या पोळी बांधण्याचं फक्त काम करायचं चाललं इथं फक्त. नक्कीच आता विधानसभा तोंडावरती येत आहेत, विधानसभेच्या तोंडावरती तुम्ही आता हे उपोषण करताय, काय वाटतं एकंदरीत हा प्रश्न मार्गी लागेल? नाही, आता विधानसभेचा हा योगायोगाचा असं म्हणावं लागेल, पण आम्ही जो उपोषणाला बसलोय तो गेल्या 4 नाही, पण एकंदरीत माझा वैयक्तिक प्रश्न असा होता की आता मतदानाच्या वेळेस तरी या ठिकाणी परत प्रतिनिधी जे आहेत ते आपल्या प्रभागात फिरतील, हातपाय जोडतील, मतदान मागतील, या ठिकाणी परत तुम्ही बळी पडणार का यांना? नाही, आम्ही बळी तर पडणार नाही म्हणून तर काही भूमिका घेतल्यात आणि तो फायनल निर्णय झाल्याशिवाय इथून आम्ही हटणार नाही ही आम्ही सतत ठाम गाठ बांधलेली आहे, कारण आता माघार नाही एवढं निश्चित. आता तसं पाहिलं गेलं तर ह्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे आमदार आहेत, या ठिकाणी तो प्रश्न मार्गी लागलेला नाही आहे, त्यामुळे तुम्ही या ठिकाणी आता उपस्थित राहिलात. तर आता सकाळपासून तुम्ही उपोषण करता, या ठिकाणी सकाळपासून कोण भेट देण्यासाठी आलं का? एकंदरीत काय वाटतं तुम्हाला? मग आता परिवर्तन झाल्याशिवाय हा प्रश्न मार्गी लागणार नाही आहे, काय वाटतं तुम्हाला? नाही, आता दुपारीच त्यांचे बंधुराज आमदारांचे बंधुराज इथं येऊन गेलेत. त्यांनी आम्हाला काही गोष्टी सांगितल्या की 2 दिवस शासकीय सुट्टी असल्यामुळं तिथले अधिकारी आम्ही आणू शकलो नाही, पण तुम्हाला आम्ही आश्वासन देतो तुम्ही हे उपोषण 2 दिवस थांबवा, पुढं कंटिन्यू करा. पण आमचं असं म्हणणं आहे की तुम्ही थोडं थांबलं पाहिजे. पण आम्ही त्यांना सांगितलं की हो, ते जरी सुट्ट्या असल्या तर आम्ही काही थांबणार नाही आहोत. आमचे जोपर्यंत निकाल लागत नाही आणि ठोस या घरकुलकरांना भूमिका स्पष्ट होत नाही तोपर्यंत घरकुलकर काय हा निर्णय आम्ही माघार घेणार नाही. गेल्या 10 वर्षापासून तुम्ही पाठपुरावा केला असेल, तुम्ही पाठपुरावा केला असं म्हणताय की गेल्या 10 वर्षापासून या ठिकाणी तो प्रश्न प्रलंबित आहे. आत्ता 2 दिवस झालं अधिकारी सुट्टीवर, 10 वर्ष काय केलं मग यांनी? 10 वर्ष त्यांनी फक्त काय म्हणजे यायचं, केल्यागत काहीतरी दाखवायचं आणि जायचं, पण त्याच्यावर खरंच काय करायला पाहिजे. आमचं एकच म्हणणं आहे की जिथं जो व्यक्ती राहतोय, ज्याला ती अडचण आहे, त्याचं समस्या तुम्ही ऐकून घ्या, तो काय म्हणतोय ते बघून घ्या. हे कधीच केलंच गेलं नाही. त्यांनी फक्त यायचं, कागद मिरवायचे आणि निघून जायचं आणि त्या पद्धतीनं काहीतरी छोटं मोठं करून जायचं, एवढंच केलं त्यांनी, बाकी काय नाही. प्रश्न अजून बाकी आहे? अजून प्रश्न बाकीच आहे ना. मग आता काय वाटतं एकंदरीत? आता तुम्ही उपोषण करताय, उपोषणाला बसलात तुम्ही, जोपर्यंत तुमचे प्रश्न मार्गी लागणार नाही आहेत तोपर्यंत तुम्ही उपोषणानं उठणार नाही आहेत. एकंदरीत काय वाटतं? आता सगळ्या सोसायटीधारकांचा तुमचा विचार झालेला आहे की जोपर्यंत आपले प्रश्न मार्गी लागत नाहीत तेव्हा आपण उठणार नाही आहेत, पण काय वाटतं एकंदरीत तो प्रश्न त्या ठिकाणी तुम्ही घेऊन बसलात, मार्गी लागेलच का असा एक प्रश्न उपस्थित केला जातो. दुसरा एक माझा एक प्रश्न आहे, एकंदरीत सगळ्या सोसायटीधारक आहेत, किती मतदार आहेत इथं? जवळपास आता 35,000 लोकसंख्या आहे आणि आज अखेर जवळपास 12,000च्या वरती मतदार संख्या आता ते झालेली आहे इथं. अच्छा, म्हणजे 35,000च्या पुढे आहे. तर 35,000 जे मतदार आहेत, मतदारां मग आता या मतपेटीमध्ये जे आहेत ते मतदान करणार का बहिष्कार टाकणार? मग नाही, आम्ही अजून तर बहिष्काराचा विषय आमचा केला नाही, कारण बहिष्कार टाकण्यापेक्षा आम्ही मतदान देणार आहोत. फक्त जर का सत्ताधाऱ्यांनी जर का योग्य लवकर निर्णय घेतला गेला नाही तर मग आमच्या विरोधात मतदान नक्कीच जाऊ शकतं, कारण आम्हाला आमच्या समस्या सोडवायच्या आहेत ना. आम्ही सोडवण्यासाठी मग महाविकास आघाडी, नक्कीच महाविकास आघाडी. नक्कीच आपण पाहतोय या ठिकाणी गेल्या कित्येक वर्षापासून जो इथला प्रश्न जो आहे तो प्रलंबित आहे आणि या सर्व प्रश्नावरती जे आहेत ते सध्या या ठिकाणी उपोषण केलं जातं. या घरकुल वसाहतीमधील जे नागरिक आहेत सध्या उपोषण करत आहेत आणि इथला जो प्रश्न आहे तो वर्षानुवर्ष इथला न सुटल्याने आज यांना उपोषण करायची जी ती सध्या वेळ आली आहे. पण राजकारण म्हटलं की या ठिकाणी राजकारणी येतात, आश्वासनं देतात, आश्वासनं देऊन जातात. गेल्या 10 वर्षापासून जे आहेत ते सध्या ही सोसायटी तयार झाल्यापासून वर्षानुवर्ष अशाच प्रकारे आश्वासन दिले जातात, आश्वासनं दिली जातात, पण ती पाळली जातात का हा देखील प्रश्न उपस्थित केला जातो. त्यामुळे आता नक्कीच आता हे विधानसभेचे जे आहेत ते तोंडावरती आता हे नागरिक सगळे या ठिकाणी उपोषण करतायत. तर आत्ता मग खरंच या घरकुलवासियांना जे आहेत ते सध्या पावसाचं जे पाणी जे येणार आहे त्या पावसाच्या पाण्याचा प्रवाहाचा जो त्रास होणार आहे नक्कीच आता तो प्रश्न मार्गी लागेल का आणि हे राजकारणी लोक जे आहेत ते या ठिकाणी येऊन नक्कीच या घरकुलवासियांचा जो आहे तो प्रश्न मार्गी लावणार का हे सध्या पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. सध्या आम्ही या प्रभागात भोसरी विधानसभेमध्ये जातो आहे आणि या भोसरी विधानसभेमध्ये जे आहेत ते सध्या खरंच विकास झाला आहे का
आणि या विकासाच्या मुद्द्यावरती सध्या आपण बोलतो आहे. आणि खरंच विकास झाला जर असता तर यांना उपोषण करण्याची वेळ सध्या यांच्यावर आली नसती असंच सध्या आता म्हणावं लागलं आहे. विकास चौधरी, नव महाराष्ट्र नेटवर्क, पिंपरी चिंचवड, घरकुल.